कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सविस्तर आढावा घेतला। वैश्वभवन येथे झालेल्या बैठकीत विशेष पाणी टंचाई निर्मूलन आराखडा तयार करण्याचे निर्देश देतानाच नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या नळपाणी योजना तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। कामात दिरंगाई करणाऱ्या किंवा कामास नकार देणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देखील त्यांनी दिले। जुन्या आणि नादुरुस्त पाणी योजनांना प्राधान्य देण्याबरोबरच बैठकीनंतर संबंधितांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात असं देखील त्यांनी सांगितलं। बैठकीतील निर्णयांची पुढील गुरुवारपर्यंत अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देखील योगेश कदम यांनी दिला। राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गैरहजेरीवर त्यांनी प्रश्न उपस्थित करत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील असं स्पष्ट केलंय। हे बघा, खरं तर ज्या वेळेला राम मंदिराची निर्मिती झाली, प्रभू श्री रामचंद्राची जेव्हा तिथे स्थापना झाली त्या दिवशी उद्धवजी त्या ठिकाणी गेले नाही। त्यांना प्रभू श्री रामचंद्रांच्या पेक्षा जास्त त्यांना इगो मोठा वाटला आणि म्हणून राजकारण करून ते त्या दिवशी तिकडे गेले नाही। जी व्यक्ती मंदिराच्या बाबतीमध्ये राजकारण करते, खरं तर शिवसैनिकांनी राम मंदिराकरता स्वतःचं रक्त वाहिलेलं आहे। वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ज्यावेळेस आणि शिवसेनेने जेव्हा हा मुद्दा उचलला होता त्यावेळेस जेव्हा बाबरी मस्जिदच्या विषयाला त्यावेळेस देखील होय हे आम्ही केलेलं आहे त्यावेळेला सांगणारं धाडस वंदनीय बाळासाहेबांनी केलं होतं। पण अशा भावनिक विषयाला देखील जर का उद्धवने त्यावेळेला राजकारण आणलं असेल तर ह्याच्यावर लक्षात येतं की त्यांची नक्की भूमिका काय आहे। म्हणून प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाने फक्त राजकारण करायचं आणि जो काय भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराला कोणीही पाठीशी घालणार नाही। त्यांना कडक शिक्षा ही झालीच पाहिजे आणि हे पुन्हा घडणार नाही याची देखील उपाययोजना आम्हाला विश्वास आहे की तिथलं स्थानिक सरकार हे करेल आणि अशा गोष्टी पुन्हा घडणार नाही याची उपाययोजना। पेपरफुटी प्रकरणावरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विरोधकांवर टीका केली आहे। सोनम वांगचुक यांनी आंदोलन मागे घ्यावे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। मला वाटतं आज त्यांची जी सोनम वांगचुक हे समाजसेवक आहेत, त्यांच्या कार्याबद्दल कुठलाही प्रश्नचिन्ह नाही, परंतु आज ते जी मागणी करत आहेत जर का मंत्री महोदयांचा थेट ह्याच्याशी कुठला संबंधच नसेल, जो काही भ्रष्टाचार झाला किंवा जे काही करप्शन झालं ज्याच्यामुळे तो पेपर फुटला, थेट जर का ज्या व्यक्तीचा संबंध नाही त्या व्यक्तीचा आपण राजीनामा का मागताय। ज्यांनी ही गोष्ट केली त्यांच्यावरती आपण कारवाई करत आहोत त्यांच्यावर आणि ह्याच्यामध्ये अजूनही तपास चालू आहे। ह्याच्यामध्ये अजूनही साखळीमध्ये कोण मिसिंग असेल त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। मला वाटतं माझी त्यांना वैयक्तिक विनंती असेल की आपण हे त्यांनी आंदोलन म्हणजे सोनम वांगचुक यांना माझी विनंती असेल की आपण हे आंदोलन आपण मागे घ्यावं आणि ह्यामध्ये जे काही नीटचा पेपर फुटला आणि तरुणांचं जे काही नुकसान झालेलं आहे नक्कीच त्यांना पुन्हा संधी मिळालीच पाहिजे, परंतु अशा गोष्टी पुन्हा घडू नये ह्यासाठी उपाययोजना करण्यावरती मला वाटतं आपले जे काही सुझाव असतील ते आपण द्या, त्याच्याबद्दल आपल्या काय आयडियाज असतील त्या आपण पुढे आणल्या पाहिजेत। ह्याचं राजकारण करणं म्हणजे तुम्ही राजकीय पोळी भागण्याचा प्रयत्न करा।